नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. केवायसी प्रक्रिया आणखी मजबूत करण्यासाठी बँका आता कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. बँक खातेधारकांच्या पडताळणीसाठी आता अजून काही नियम जोडले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकाच फोन नंबरला जोडलेल्या एकाहून अधिक खाते किंवा जॉईंट अकाउंट्समध्ये केवायसी अपडेट करावी लागणार आहे. ज्या खातेधारकांनी वेगवेगळे कागदपत्र देऊन एकाहून अधिक खाते उघडले आहेत, त्यांच्याबाबत अनेक स्तरांवर पडताळणी केली जाईल. अशा खातेधारकांना बँका केवायसीसाठी अधिक कागदपत्रांची मागणी करू शकतात. त्रिपुरा सरकारने राज्य कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होळीचे खास गिफ्ट दिलंय. सरकारने डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्त्यात वाढ केली आहे. मुख्यमंत्री माणिक सहा यांनी महागाई भत्त्यात 5% वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. यासाठी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना थकबाकीही दिली जाणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 20% होता, जो आता 25% करण्यात आला आहे. पेटीएम प्रकरणावर सहसंस्थापक विजय शेखर शर्मा यांनी मौन सोडलंय. बँकेने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम पुन्हा लोकांच्या सेवेसाठी दमदार कमबॅक करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पेटीएमवर झालेल्या कारवाईनंतर निराश झालो नसल्याचंही ते म्हणाले आहेत. जपानची राजधानी टोक्योमध्ये एका फिनटेक कार्यक्रमात त्यांनी पेटीएमला आशियाचा लीडर बनवण्याची इच्छाही बोलून दाखवली. पेटीएमवर झालेल्या कारवाईनंतर आपल्याला खूप काही शिकायला मिळालं, तसेच कंपनी सुरू असताना कर्मचाऱ्यांचं योग्य सहकार्य मिळालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतील सीएनजी वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी. सरकारी कंपनी महानगर गॅस लिमिटेडने म्हणजेच MNGLने सीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे ₹2.5 कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासूनच हे नवीन दर लागू होणार आहेत, अशी माहिती कंपनीने जारी केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. ₹2.5 घट झाल्यानंतर आता सीएनजीचा दर प्रति किलो मागे ₹73 असणार आहे. MNGL कंपनी मुख्यत्वे मुंबई आणि उपनगरात सीएनजी पुरवण्याचं काम करते. खर्चात घट झाल्याने सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. तसेच ही दर कपातीची घोषणा करताना आनंद होत असल्याचंही MGL कडून सांगण्यात आलंय. सोन्याच्या किमतीत जबरदस्त वाढ होऊन देखील भारतीयांनी सॉव्हरेन गोल्ड बॉन्डला जास्त पसंती दर्शवल्याचं समजतं. RBIने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांनी सॉव्हरेन गोल्ड बॉन्डमध्ये 8,008 कोटींची एकूण गुंतवणूक केली आहे. म्हणजेच त्यांनी 12.78 टन सोनं खरेदी केलंय. ही आतापर्यंतची गोल्ड बॉन्डमध्ये असलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यात मागील महिन्यात जारी केलेल्या सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची किंमत जी ₹6,263 प्रति ग्रॅम होती, त्याला सर्वाधिक मागणी मिळाली. सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता गोल्ड बॉन्डद्वारे गुंतवणूकदारांनी 2024 मध्ये आतापर्यंत 44.33 टन सोनं खरेदी केलंय. कोणत्याही आर्थिक वर्षात बॉन्डद्वारे इतकी सोनं खरेदी झाली नसल्याचंही समजतं. सर्व राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या देणगींचा हिशोब मिळण्यास अजून वेळ लागणार आहे. SBIने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन 30 जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने 6 मार्चपर्यंत सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे असंविधानिक ठरवले होते आणि राजकीय पक्षांना या रोख्यांमार्फत मिळालेल्या देणग्यांची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेश दिले होते. कोविड महामारीनंतर बांधकाम व्यवसायात मंदीचं सावट येईल अशी चिंता वाटत होती, पण कोविड नंतर आता घर खरेदीकडे सामान्य माणूस पुन्हा एकदा वळला आहे. फिक्की आणि अॅनारॉक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार कोविड नंतर वर्क फ्रॉम होमला लोकांची पसंती मिळाली आणि त्यासाठी प्रत्येक जण आपल्या हक्काचं आणि मोठं घर खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आता गुंतवणूक म्हणून 36% घर खरेदीसाठी ग्राहकांची वाढ झाली. कोविड नंतर अनेक लोकांना भाडेतत्वाची घरं सोडून आपापल्या गावी परतावं लागलं होतं. त्याचमुळे आपण राहतो त्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, या दृष्टीने ग्राहक घर खरेदीला पसंती देत आहेत. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.